बऱ्याचदा काय होतं, की घरामध्ये त्याच भाज्या बनतात. मग लहान मुलंही कंटाळतात किंवा घरातली मोठी माणसंही कंटाळतात. आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल मशरूम मसाला. खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातल्याच मोजक्याच साहित्यांपासून ही रेसिपी बनते किंवा ही भाजी बनते. आजची आपली खास रेसिपी आहे ढाबा स्टाईल मशरूम मसाला, तेही घरच्या घरी. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. मशरूम मसाला बनवण्यासाठी मी ते 2 पॅकेट मशरूम घेतलेले आहेत, जी बाजारात सहज उपलब्ध होतात. आता हे मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जोपर्यंत याची सर्व माती निघत नाही तोपर्यंत. हे पहा, असे स्वच्छ मशरूम इथे धुवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे मशरूम कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही एका मशरूमचे 2 तुकडे केले तरी चालतील किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्यांचे काप केले तरी चालतील. एक-एक करून मशरूम आपण कट करून घेऊयात. मशरूम हे सहज कट होतं. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे मशरूम कट करून घेतलेले आहे. थोडीशी आपल्याला वाटणाची पूर्वतयारी करायची आहे. मी 4 छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. आधी आपल्याला हे मशरूम फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ते चवीला खूप छान लागतं. 1 चमचा बटर घालूयात कढईमध्ये आणि हे मशरूम आपल्याला फक्त 5-1 मिनिटं या बटरमध्ये फ्राय करायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. मशरूम आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा त्याला आपोआप पाणी सुटतं. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे आपलं मशरूम फ्राय करून झालेलं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण एका साईडला काढून घेऊयात. आता हा मसाला आपण जो मगाशी कांदा कट करून घेतलेला होता ते वाटण भाजून घेऊयात. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. कांदा चांगला आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा. तसंच कांदा कढईमध्ये ठेवायचा. त्यामध्ये मी 2 कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्याही चांगल्या तेलामध्ये परतून घेऊयात. आता घालायचं आहे आपल्याला लसूण आणि अद्रक. तेही आपण या कांद्यामध्ये घालून परतून घेऊया. मी इथे 12 ते 13 काजू घेतलेले आहेत आणि काजूही आपल्याला चांगले याच मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता कांद्यामध्येच. आता यामध्ये आपल्याला काजू चांगले परतले गेले की यामध्ये आपण जे लहान आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत ते चांगले परतून घेऊयात. टोमॅटो चांगला भाजला की आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि मसाला थंड करून घेऊयात. मसाला आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर इथे करायची गरज नाही किंवा पाणी लागत नाही. आता आपण कढई तापत ठेवूया. त्यामध्ये 4 चमचे तेल घालूयात. 1 तुकडा आपण दालचिनीचा घालूयात. त्याचबरोबर 4 काळी मिरी आणि 2 लवंगा. जास्त गरम मसाला घालायचा नाहीये. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर मी इथे 1 मीडियम आकाराचा कांदा असा त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेला नाही. आपण जेव्हा हॉटेलमध्ये भाजी खातो त्यावेळेला आपल्याला असा कांदा आढळतो. आता आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आणि फक्त अर्धा चमचा घरातील साठवणुकीतला मसाला, जो आपल्याकडे सहज उपलब्ध असतो आणि चांगलं परतून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला घालायचा आहे फक्त अर्धा चमचा किचन किंग मसाला, कोणत्याही कंपनीचा. मसाले घातल्यानंतर चांगले परतून घ्यायचे. मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम नेहमी स्लोच असावी, म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत. पाव चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर आपण चांगलं परतून घेऊयात. आता इथे आपले मसाले चांगले तेलात परतलेले आहेत. आता घालायचं आहे आपल्याला जे वाटण मगाशी आपण वाटून घेतलं होतं ते. चमच्याच्या साहाय्याने मी सर्व वाटण इथे काढून घेते. वाटण घातल्यानंतर चांगलं आपल्याला परतून घ्यायचे. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण हे वाटण असं तेलामध्ये परततो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की वाटण परतताना वाटण कोरडं जाणवतं किंवा त्यामध्ये तेल टाकण्याची आवश्यकता जाणवते. पण अशा वेळेला काय करायचं, तेलाऐवजी पाण्याचा वापर करायचा, म्हणजे मसाला किंवा वाटण चांगल्या पद्धतीने भाजलं जातं. आता आपण घालूयात चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. मसाला सारखा परतला की तो खाली लागला जात नाही आणि त्याचबरोबर पदार्थही खूप छान होतो, म्हणजे मसाला हा एकसारखा भाजला जातो. थोडीशी आपल्याला इथे मसाला भाजायचीच मेहनत घ्यायची आहे. आपण पाहू शकता जवळपास इथे 7 ते 8 मिनिटं मी मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे वाटण वाटल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला चिकटलेला होता, थोडंसं त्यामध्ये मी कोमट पाणी घालते. कोमट पाणी घातल्यानंतर आपण ते पाणी या मसाल्यामध्ये घालूयात. आता आपल्याला हा मसाला चांगला आपला इथे भाजून झालेला आहे.
बऱ्यापैकी. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मशरूम, जे आपण मगाशी चांगलं 5-1 मिनिटं बटरमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. मशरूम घालून चांगलं परतून घेऊयात. इथे मला थोडीशी पाण्याची अजून आवश्यकता भासते, म्हणून मी इथे अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. तुम्हाला जर गरज वाटत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. मी जवळपास पूर्ण भाजी बनवताना पाऊण ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. मशरूममध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो ॲसिड आढळतात. यामुळे मशरूमला आरोग्याच्या दृष्टीने रामबाण औषध मानले जाते. आता आपण झाकण ठेवूयात. जवळपास 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पाहू शकता मी ते झाकण काढलेले आहे. मशरूम चविष्ट असल्याने अनेकांना ते खायला आवडते. तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी मशरूम खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरास इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत होते. असे अनेक फायदे मशरूमचे आहेत. जसे की मशरूम आपले हे त्वचेच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. म्हणून आपल्या आहारामध्ये आपण मशरूमचा वापर अवश्य करावा. 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत झाकण काढून. आता हे पाहू शकता आपण, भाजीला रंगही खूप छान आलेला आहे आणि सुवासही खूप छान दरवळतो. अगदी ढाबा स्टाईल इथे आपला मशरूम मसाला अवघ्या 20 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे. आपण पाहू शकता. वरून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात. आपल्याला जर आवडत असेल तर आपण फ्रेश क्रीम घातली तरी चालेल, पण मी ते घातलेली नाहीये. मशरूम मसाला आपण चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो. आपण आपल्याला हवा असल्यास नान किंवा रोटी बरोबरही तुम्ही खाऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपल्या स्वाद किचन या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या अशा नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही आपल्या स्वाद किचन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.